हंतापाठोपाठ जगावर आणखी एका महाभयंकर व्हायरसचं संकट घोंघावत आहे. दक्षिण आफ्रिकेच्या काँगोमधल्या इतुरी प्रांतात इबोलाचा उद्रेक झालाय. या इबोला व्हायरसचे 246 संशयित रुग्ण आढळले असून आतापर्यंत या व्हायरसनं 80 बळी घेतलेत. इबोला हा एक अत्यंत धोकादायक संसर्गजन्य आजार असल्याचं म्हटलं जात आहे. जागतिक आरोग्य संघटनाही घाबरली असून ग्लोबल हेल्थ इमर्जन्सी जारी करण्यात आली आहे. जगाला हादरवणारा हा इबोला व्हायरस आला कुठून? WHO कोणत्या गाईडलाईन्स जारी केल्यात आणि भारत सरकार इबोला व्हायरस पसरू नये यासाठी कोणत्या उपाययोजना करणार आहे ते आपण या व्हिडिओतून आज जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी अक्षता. आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. सर्वप्रथम 1976 मध्ये काँगोमधील इबोला नदीजवळ हा व्हायरस उदयास आला. तेव्हापासूनच आफ्रिकेत याच्या अनेक साथी दिसून आल्या. इबोला व्हायरस अत्यंत धोकादायक असून हा विषाणू प्राण्यांमार्फत माणसांमध्ये पसरतो. उदाहरणार्थ, फळे खाणारी वटवाघळे त्यांना नैसर्गिक वाहन मानली जातात. संक्रमित प्राण्यांच्या संपर्कात आल्यानं किंवा त्यांचे मांस खाल्ल्यानं मानवांना हा संसर्ग होऊ शकतो. दुसरं म्हणजे जेव्हा एखाद्याला इबोला संसर्गाची लागण होते तेव्हा त्याला तीव्र ताप, तीव्र अंगदुखी, अशक्तपणा, घसा खवखवणं आणि डोकेदुखी जाणवते. जसा आजार वाढतो तशी उलट्या, जुलाब, पोटदुखी, त्वचेवर पुरळ, डोळे आणि हिरड्यांमधून रक्तस्राव, शरीराच्या अंतर्गत आणि बाह्य दोन्ही भागांमधून रक्तस्राव होतो, ज्यामुळे अवयव निकामी होतात आणि व्यक्तीचा मृत्यू होतो. एवढंच नाही तर दूषित कपडे, अंथरूण, पांघरूण, सुया किंवा वैद्यकीय उपकरणांमुळे इबोला संसर्ग पसरू शकतो. इबोलाची लक्षणं संसर्गानंतर 2 ते 21 दिवसांच्या आत दिसू शकतात. सुरुवातीची लक्षणं ही फ्लू किंवा मलेरिया सारखीच असू शकतात, ज्यामुळे निदान करणं कठीण होतं. डॉक्टर, नर्स आणि इतर आरोग्य सेवा कर्मचारी यांना इबोलाचा सर्वाधिक धोका असतो, कारण ते संक्रमित रुग्णांच्या थेट संपर्कात येतात. संक्रमित कुटुंबातील सदस्यांची काळजी घेणाऱ्या लोकांनाही याचा धोका जास्त असतो. काँगोमधील डॉक्टर रुग्णांच्या लक्षणांनुसार आधारभूत उपचार देत आहेत, कारण जगात या विषाणूला थेटपणे नष्ट करणारे कोणतेही औषध उपलब्ध नाही. इबोला या संसर्गातून अनेक वाचलेल्या लोकांना बरं झाल्यानंतरही डोळे, मेंदू आणि मानसिक आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरं जावं लागतं. इबोला संसर्गाची लागण झालेली एखादी व्यक्ती वाचली तरी बरं झाल्यानंतर तिला शरीराच्या काही भागांमध्ये डोळे, मेंदू आणि मानसिक आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरं जावं लागतं. आफ्रिकन देश डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो सध्या इबोला विषाणूच्या गंभीर प्रादुर्भावाचा सामना करतोय. या धोकादायक आजारानं आतापर्यंत अनेक लोकांचा बळी घेतल्यानं जगभरात चिंता वाढली आहे. आरोग्य अधिकाऱ्यांच्या मते यावेळी इबोला विषाणूच्या बुंदीबुग्यो स्ट्रेन नावाच्या दुर्मिळ प्रकारामुळे संसर्ग पसरतोय, जो अधिक सामान्यपणे आढळणाऱ्या झायर स्ट्रेनपेक्षा वेगळा मानला जातो. इबोला संसर्गामुळे आतापर्यंत 80हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचं समोर आलंय, तर पूर्वेकडील इतुरी प्रांतात शेकडो संशयित रुग्णांवर देखरेख ठेवली जाते. 2014 ते 2016 मध्ये पश्चिम आफ्रिकेतील इबोलाच्या उद्रेकात तब्बल 11,000हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. WHOनं दिलेल्या माहितीनुसार रविवारी सकाळी कांगो आणि युगांडामध्ये इबोलाच्या साथीमुळे इंटरनॅशनल पब्लिक हेल्थ इमर्जन्सी घोषित करण्यात आली. इमर्जन्सी समितीची स्थापना करण्यापूर्वीच पब्लिक हेल्थ इमर्जन्सी घोषित करण्याची ही पहिलीच वेळ आहे. या पार्श्वभूमीवर भारत सरकारनं ही सतर्कतेची पावलं उचलली आहेत. जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHOनं डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो आणि युगांडा इथं पसरलेल्या बंडीबुग्यो स्ट्रेनच्या इबोला उद्रेकाला पब्लिक हेल्थ इमर्जन्सी ऑफ इंटरनॅशनल कन्सर्न घोषित केल्यानंतर केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी, राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र NCDC, इंटिग्रेटेड डिसीज सर्व्हेलन्स प्रोग्राम IDSP, भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषद ICMR आणि इतर संबंधित संस्थांनी तातडीची आढावा बैठक घेतली असून यामध्ये देशातील विमानतळांवरील तपासणी, संशयित रुग्णांवर देखरेख आणि विलगीकरण यंत्रणा अधिक मजबूत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आरोग्य मंत्रालयानं स्पष्ट केले की सध्या भारतात इबोलाचा एकही रुग्ण आढळलेला नाहीये. मात्र आंतरराष्ट्रीय प्रवास आणि जागतिक संपर्क लक्षात घेता कोणताही निष्काळजीपणा करू नये. विशेषतः आफ्रिकन देशातून भारतात येणाऱ्या प्रवाशांवर विशेष लक्ष ठेवण्याचे निर्देश देण्यात आलेत.